5 मिनिटांचा उशीर आणि एका विद्यार्थ्याचं संपूर्ण वर्ष धोक्यात। पुण्यातील पार्थ सूर्यवंशी हा विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी वेळेआधीच निघाला होता, पण रस्त्यांची खराब अवस्था आणि वाटेत गाडी बिघडल्यामुळे तो परीक्षा केंद्रांवर अवघ्या 5 मिनिटांनी उशिरा पोहोचला। पण नियम इतके कडक की त्याला थेट प्रवेश नाकारण्यात आला। विद्यार्थ्याने विनंती केली, परिस्थिती समजावून सांगितली, तरीही त्याला परीक्षा देता आली नाही। या घटनेनंतर विद्यार्थी पूर्णपणे खचला, कारण एका छोट्याशा उशिरामुळे त्याचं संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे। या प्रकरणी रयत विद्यार्थी विचार मंच आक्रमक झाले आहेत। संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी शासनाकडे मागणी केली आहे की अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात यावी। त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे, वाहतूक, खराब रस्ते किंवा अचानक आलेल्या अडचणी यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये। आता मोठा प्रश्न असा की नियम महत्त्वाचे की विद्यार्थ्यांचे भविष्य? हा निर्णय प्रशासन घेणार, पण तोपर्यंत हा विद्यार्थी न्यायाची वाट पाहतोय। कराड मधले आपण हे दृश्य बघतोय। कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजवर एका तरुणाचा जो नंबर आहे तो नंबर आला, पण हा जो तरुण आहे तो पुण्यावरून येत असताना त्याची गाडी बंद पडली आणि तो तरुण केवळ 5 मिनिटं लेट झाल्यानंतर त्या तरुणाला मात्र पेपरला बसून दिलं नाही आणि त्यामुळे तो तरुण आहे तो गेले 2 तास या ठिकाणी आपणाला जीवाच्या आकातून रडत होता, आक्रोश करत होता। आणि त्या अनुषंगानं रयत क्रांती विद्यार्थी विचार मंचाचे अक्षय चव्हाण यांनी आमच्याशी संपर्क साधला। संपर्क साधल्यानंतर वास्तवतेचं भयान रूप आहे ते आम्हाला ऐकायला मिळालं। पण मात्र संविधानानं प्रत्येकाला जगण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार दिलेला आहे, पण मात्र कायद्याची अंमलबजावणी मात्र संविधानाच्या माध्यमातून होतंय का? आणि म्हणून त्या तरुणांचा प्रश्न ऐरणीवर आहे का, ही पाडापिक सर भयानक अवस्था आहे। 5 मिनिटं म्हणजे तुम्ही त्याच्या वेळेची किंमत केली नाही त्यांनी। वर्षभर विद्यार्थी शिकतोय सर, कष्ट करतोय, आईबाप काबाड कष्ट करतात, आपला मुलगा शिकल, मोठा होईल, शिक्षणापासून कोणी वंचित न राहावं म्हणून आम्ही रयत विद्यार्थी विचार मंचाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय। तर हा विद्यार्थ्याची दखल सकाळपासून मी घेतलेली आहे। तो विद्यार्थी माझ्यासोबत आहे। तो विद्यार्थी अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेला आहे की 1 वर्ष वाया जाणार, करायचं काय? तर सर शासनाला विनंती एवढीच आहे की गांभीर्यानं मी हात जोडून आपल्याला विनंती करतो की या विद्यार्थ्याला, हाच विद्यार्थी नाही तर महाराष्ट्रातले अनेक कितीतरी विद्यार्थी आहेत जे वेळेअभावी ह्या वेळेला CET सेलची परीक्षा देऊ शकलेले नाही आहेत। त्या विद्यार्थ्यांना येत्या महिन्या 2 महिन्यामध्ये तुम्ही पर्याय उपलब्ध करून एक्झाम त्यांची घेण्यात यावी, एवढीच आम्हाला प्रशासनाला मागणी आहे, हात जोडून मागणी आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।